नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काल आपण बरंच काही बघितलंय ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल्स बद्दल. आज आपण ऍडव्हान्स कॅन्डलस्टिकचे काही पॅटर्न्स बघणार आहोत, जे आपल्या ट्रेडिंगला अजून जास्त चांगलं करेल. अजून आपण इंडिकेटर्स वगैरे शिकलेलो नाहीये, त्याच्यामुळे ट्रेडिंग साठी जास्त हावरटपणा करू नका. मार्केट रोज आहे, आपण रोज आहोत, त्यामुळे संधी ही रोज मिळणार आहे. आता थोडा वेळ असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनावरती संयम ठेवणं फार गरजेचं आहे. लाईव्ह मार्केट बघायला सुरुवात करा. त्याच्यानंतर झी बिझनेस वरती सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत अनिल सिंघवी यांना ऐकायला सवय लावा. त्याच्यानंतर रोज प्रॅक्टिस करा. जे पण काही होमवर्क्स आहेत ते बऱ्याच जणांनी सबमिट केलेले आहेत. ज्यांचे बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर सबमिट करा, जेणेकरून पुढच्या गोष्टी तुम्हाला आणखीन जास्त क्लिअर होत जातील. आता जवळजवळ ऍडव्हान्सचे पण आपले एक 7-8 लेक्चर झालेले आहेत. तर आता आपण एका नव्या उंचीवर इथून पुढे जाणार आहोत. ओके. अजून आपल्याला इंडिकेटर शिकायचे आहेत. त्याच्यानंतर ट्रेडिंग सेटअप्स आहेत. ते ट्रेडिंग सेटअप्स आपण कधी, कुठे आणि कसे यूज करायचे हे सगळं बघणार आहोत. त्याच्यानंतर कमोडिटी आणि करन्सी मार्केट बद्दल थोडंफार तुम्हाला सांगण्यात येणार आहे. बरंच बाकी आहे. तुम्हाला थोडंफार कॅन्डलस्टिकची ओळख झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्रेडिंग शिकलात. पैसे जर आपल्याला हवे असतील तर थोडाफार संयम ठेवणं फार गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये तुमचं माइंड आणि ब्रेन याच्यामध्ये किती संतुलन आहे याच्यावरती हा सगळा गेम अवलंबून आहे. जर तुमच्या मनाला वाटतंय की मी अजून ट्रेड केलं पाहिजे, पण तुमचा ब्रेन सिग्नल देतोय की इथे ट्रेड येऊ शकत नाही, तर तुम्ही ब्रेन सोबत गेलं पाहिजे. ओके. तर आज आपण बघणार आहोत कॅन्डलस्टिक्सचे काही ऍडव्हान्स पॅटर्न जे आपल्याला ट्रेडिंग साठी मदत करणार आहेत. आता इथे काय नाव आहे? 3 व्हाईट सोल्जर्स. आता 3 व्हाईट सोल्जर्स का म्हटलं आहे? ज्यावेळी कॅन्डलस्टिकचं इन्व्हेन्शन झालं होतं, त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट जमाना होता. ओके. त्यावेळी कलर्स नव्हते. आता आपली लाईफ कलरफुल झालेली आहे. मग त्यावेळेस 2च कलर होते, एक ब्लॅक होता आणि दुसरा होता व्हाईट. ओके. तर मग आता हे 3 व्हाईट सोल्जर लिहिले, म्हणजे व्हाईट म्हणजे ग्रीन कलर आणि ब्लॅक म्हणजे रेड कलर. आता कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये 3 ठोकळे तयार होतात ग्रीन कलरचे. हे आपल्याला बुलिश इंडिकेशन आहे. ओके. मार्केट जबरदस्त बुलिश आहे, ह्याचं हे इंडिकेशन आहे. ज्यावेळेस असे 3 ठोकळे तयार होतात, पहिली गोष्ट, हे जेव्हा ठोकळे तयार होतात त्यावेळेस आपण ट्रेड करणार नाही. जर तुम्ही बुलिश ट्रेंड मध्ये आधीच इथून बसलेला आहात तर या ट्रेंड मधून उतरायचं नाहीये आपल्याला, या ट्रेंड मध्ये बसून राहायचंय. ओके. जेव्हा मार्केट रिट्रेस होईल, म्हणजे वरती जाऊन जेव्हा मार्केट परत या लेवलला येईल, ही जी सेकंड कॅन्डल आहे तिचा हाय आणि सेकंड कॅन्डलचा लो याच्यामध्ये जेव्हा मार्केट येईल, त्यावेळेस जर इथे तुम्हाला बुलिश सिम्पटम्स मिळत असतील तर या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री घ्यायची आहे. ओके. परत ऐका. जेव्हा हे 3 व्हाईट सोल्जर्स तयार होतात त्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची नाही. एंट्री कधी घ्यायची? जर तुम्ही आधीच या ट्रेन मध्ये बसलेला असाल, ही गाडी सुरू व्हायच्या आधी जर तुम्ही इथे बसलेला असाल तर या ट्रेन मध्ये बसून राहायचंय तुम्हाला. ओके. उतरायचं नाहीये. 3 व्हाईट सोल्जर्स मिळतात म्हणजे आपला जो ट्रेंड आहे तो जास्त स्ट्रॉंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला एंट्री नाही घ्यायची. जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये मार्केट अजून स्ट्रॉंग आहे आणि ज्यावेळेस मार्केट वरून खाली येणार, रिट्रेस होणार, सेकंड कॅन्डलच्या हाय आणि लो मध्ये तुम्ही परत एकदा विचार करू शकता. इथे तयार होणाऱ्या कॅन्डल्स जर तुम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल देत असतील तर इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस कितीचा लावायचा? तर या फर्स्ट कॅन्डलच्या खाली तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. इथे जर तुम्ही कुठे बाईंगची एंट्री घेतली असेल तर तुम्हाला स्टॉप लॉस तुमचा ट्रेल करत राहायचा आहे. स्टॉक इकडे गेला तर याच्या खाली तुम्ही
स्टॉप लॉस लावून निवांत बसू शकता. ज्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस इथे येणार त्यावेळेस तुम्ही थोड्याफार प्रॉफिट मध्ये असाल. ओके, हे झालं 3 व्हाईट सोल्जर. आता इथे लिहिलंय, इफ यू हॅव ऑलरेडी टेकन बुलिश पोझिशन इनटू द स्टॉक, if you have already taken bullish position into the stock, hold your position tightly after getting this pattern. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी बुलिश पोझिशन घेतलीये तर तुम्हाला थांबायचं आहे. टाइटली तुमची पोझिशन होल्ड करायची विथ स्टॉप लॉस. युजली प्राइस रिट्रेस टू मिडल पॉइंट ऑफ सेकंड कॅन्डल और इन बिटवीन द सेकंड कॅन्डल्स हाय अँड लो. ओके, ज्यावेळेस ही ट्रेन सुरू होते त्यावेळेस ती परत येऊन थांबते कुठे? ही जी सेकंड कॅन्डल आहे त्याच्या हाय आणि लो मध्ये येऊन आपल्याला कुठेतरी परत बाईंगचा सिग्नल मिळू शकतो. इथे तुम्ही परत ट्रेन मध्ये एंटर करू शकता या स्टेशनला आणि परत इथून गाडी पुढे जाऊ शकते. ओके, जर आता गाडी इथूनच पुढे पळाली असेल तर तुम्ही वाट नाही बघायची. गेला ट्रेड तर गेला. ती ट्रेन मिळाली असेल तर ओके, जर नसेल मिळाली तर दुसरी ट्रेन शोधायची. आता अजून एक गोष्ट आहे इथे, जर समजा इथे 4 कॅन्डल्स मिळाले असतील तुम्हाला, एक फर्स्ट ग्रीन, त्याच्यानंतर एक अशी एखादी कॅन्डल, त्याच्यानंतर अशी एखादी कॅन्डल आणि अशी एखादी कॅन्डल, तर मग या ठिकाणी या 2 कॅन्डल साठी तुम्ही ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल यूज करून ह्याच्यामध्ये कोणती कॅन्डल तयार होते याचा जरा विचार करून परत ह्याच्यावरती 3 व्हाईट सोल्जर्स वरती ट्रेड घेऊ शकता. ओके, हे बघा या ठिकाणी इथून ट्रेन स्टार्ट झालेली आहे, इथून गेला वरती स्टॉक, परत हा रिट्रेसमेंट साठी स्टॉक खाली आलेला आहे. ही जी सेकंड कॅन्डल आहे तिच्या मिडल पॉइंट पर्यंत हा स्टॉक आलेला आहे, इथून परत स्टॉक वरती गेला. ओके, त्याच्यानंतर इकडे 3 व्हाईट सोल्जर्स आपल्याला मिळालेले आहेत. परत रिट्रेसमेंट साठी या सेकंड कॅन्डलच्या लोच्या आसपास हा स्टॉक आलेला आहे, इथून आणखीन तो वरती धावलेला आहे. या ठिकाणी 3 व्हाईट सोल्जर्स आहेत, हे आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर रिट्रेसमेंट साठी स्टॉक इथे आला आणि मग या ठिकाणी जर तुमची इथली एंट्री मिस झाली असेल तर या ठिकाणी तुम्ही पॅटर्न्स वगैरे बघून एंट्री घेऊ शकता. आता इथे काय आहे, बुलिश एंगल्फिंग आहे, म्हणजे हे विचार करण्यासारखं आहे. त्याच्यानंतर इथे पण आहे 3 व्हाईट सोल्जर्स, ह्याच्या पण सेकंड कॅन्डल पर्यंत येऊन मार्केट रिट्रेस झालेलं आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, हे जेव्हा 3 व्हाईट सोल्जर्स जेव्हा तयार होतात त्यावेळेस त्या कॅन्डलचे हाय आणि लोच्या ज्या शॅडो असतात ते छोट्या असतात. ओके, हाय आणि लोच्या शॅडोज ज्या असतात ते छोट्या असतात. मग या कंडिशन मध्ये ही एवढी पॉवरफुल 3 व्हाईट सोल्जरची केस नाहीये. ओके, ही जी केस आहे ही एवढी पॉवरफुल 3 व्हाईट सोल्जरची केस नाहीये. आता या कंडिशन मध्ये जास्त पॉवर आपल्याला दिसते कारण की याच्या ज्या शॅडो आहेत ते छोटे आहेत. ओके, या कंडिशन मध्ये शॅडो मोठे आहेत. ओके, आता त्याच्यानंतर काय आहे, 3 ब्लॅक क्रोज. आता काय आहे, 3 ब्लॅक क्रोज म्हणजे 3 काळे कावळे. ओके, आता या कंडिशन मध्ये काय हा आहे बेरिश पॅटर्न. जर तुम्हाला रेजिस्टन्सला एखाद्या ठिकाणी छानशी एंट्री मिळाली असेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ट्रेंड कंटिन्यू असतो आणि त्यावेळेस जर तुम्हाला 3 ब्लॅक क्रोज मिळालेले असतील तर या ठिकाणी जर तुमची एंट्री झालेली असेल सेल साइडला तर शांतपणे बसायचंय त्या ट्रेंड मध्ये, काहीही विचार नाही करायचा. तुमचा जो स्टॉप लॉस आहे त्याच्यावर फोकस ठेवून तुमची पोझिशन टाइटली होल्ड करायची. ओके, या कंडिशन मध्ये पण तसंच आहे. ही जी सेकंड कॅन्डल आहे या सेकंड कॅन्डल पर्यंत परत स्टॉक येतो आणि प्राइस मोस्टली रिट्रेस होते या सेकंड कॅन्डलच्या मिड पर्यंत आणि परत तो स्टॉक खाली पडतो. तर आता ह्याच्यामध्ये इथे तुमची एंट्री चुकली असेल तर या ठिकाणी तुम्ही
एंट्री घेऊ शकता या सेकंड कॅन्डलच्या झोन मध्ये. या ठिकाणी बघा, ही इतकी पॉवरफुल कॅन्डल नाहीये कारण की याचे शॅडो मोठे आहेत. स्टील याच्या सेकंड कॅन्डलच्या मिड पर्यंत येऊन त्याने इकडे एक साइन दिलेला आहे आणि इथून स्टॉक खाली पडलेला आहे. त्याच्यानंतर इकडे 3 ब्लॅक क्रोज आहेत आणि या ठिकाणी काय झालंय, इथून स्टॉक खाली धावलेला आहे. सेकंड कॅन्डल पर्यंत तो आलेला नाही रिट्रेसमेंट साठी, इथून तो खाली धावलेला आहे. तर मग अशा कंडिशन मध्ये जर एखादा स्टॉक आपल्या हाती लागत नसेल तर त्याला सोडून द्यायचा. या ठिकाणी इकडे 3 ब्लॅक क्रोज आहेत. सेकंड कॅन्डलच्या मिड पर्यंत प्राइस रिट्रेस झाली आहे. या ठिकाणी 3 ब्लॅक क्रोज आहेत. मार्केट एकदम जास्त जर पडत असेल तर त्या ठिकाणी 3 ब्लॅक क्रोज तयार होतात. मार्केट एकदम जास्त बुलिश मोड मध्ये असेल तर त्या ठिकाणी 3 व्हाईट सोल्जर्स तयार होतात. आता ह्याच्यामध्ये काय, या ज्या 3 कॅन्डल तयार होतात ना, त्याची जी साईज आहे आयडियली ही तिघांची सेम असायला पाहिजे, साधारण सेम साईजचे तयार व्हायला पाहिजेत. जर एंट्री तुमची चुकली असेल तर परत त्याच्यामध्ये 3 ब्लॅक क्रोज किंवा 3 व्हाईट सोल्जर्स तयार झाले म्हणून जबरदस्तीने एंट्री घ्यायची नाही. मार्केटवर आपण जबरदस्ती करू शकत नाही कारण की मार्केट साठी आपण काम करतो, मार्केट आपल्यासाठी काम करत नाही. ओके, मार्केट आपल्याला हवं तसं नाही चालणार, जसं मार्केट चालेल तसं आपण चालायचं आहे. ट्रेंडला फॉलो करायचा. अप ट्रेंड असेल त्याच्यामध्ये 3 व्हाईट सोल्जर्स जर मिळाले, आधी एंट्री घेतली असेल तर शांत बसायचं. जर परत तुम्हाला एंट्रीचा चान्स मिळाला या सेकंड कॅन्डलच्या मध्ये तर इथे एंट्री घ्यायची, अदरवाईज याचा विचार परत करायचा नाही. दुसरा एखादा स्टॉक शोधा, दुसऱ्या एखाद्या स्टॉकवर काम करा. मार्केटमध्ये जवळजवळ 8,000पेक्षा जास्त स्टॉक्स आहेत. एका स्टॉक मध्ये एंट्री चुकली म्हणून जबरदस्तीने तिथे एंट्री घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. आता एखादा चार्ट पॅटर्न शोधत असाल, इथे जर समजा ट्रायंग्युलर पॅटर्न तयार झाला असेल, जर तो असेल तिकडे तर तो आपल्याला दिसेल. जर तिकडे दिसतच नाहीये तर जबरदस्तीने त्याचे हाय आणि हाय जोडून त्याच्यामध्ये एखादा पॅटर्न तयार करायचा प्रयत्न करू नका. जे दिसतंय तेच असणार, जे दिसत नाहीये ते प्रेडिक्ट करून त्याच्यावर ट्रेड करायचा प्रयत्न केला तर आपलं नुकसान होणार. 3 ब्लॅक क्रोजचा पॅटर्न हा निफ्टी मध्ये तयार झाला होता. ज्यावेळेस निफ्टी 18,000वर होता त्यावेळेस निफ्टीने संकेत दिले होते की मेजर फॉल येणार आहे. मी तुम्हाला दाखवते. हा, त्यापूर्वी हा एक गोल्डचा चार्ट आहे. मी लास्ट वीक मध्येच ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे. आतापर्यंत माझा जवळजवळ 6.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट एक्सपिरियन्स माझं असं मत आहे की जेव्हा जेव्हा निफ्टी फॉल होतो त्यावेळेस गोल्डचा चार्ट हा रेज होतो. म्हणजे ज्यावेळेस निफ्टी फॉल होते त्यावेळेस गोल्ड वाढतं. ओके, आता इथे एक हेड अँड शोल्डर किंवा एक ट्रायंग्युलर पॅटर्न तयार झाला होता गोल्ड मध्ये. आणि जेव्हा जेव्हा निफ्टी मध्ये फॉल येतो ना त्यावेळेस मी गोल्ड वरती जास्त लक्ष देते, कारण की जेवढी निफ्टी मध्ये ऍक्शन असते ना तेवढीच रिव्हर्स ऍक्शन गोल्ड मध्ये आपल्याला बघायला मिळते. हा मी लावलेला शोध आहे, मला इन डिटेल नाही माहिती, पण मी जनरली हे फॉलो करते. असं मला बऱ्याचदा होताना दिसतं. अर्थात त्याच्यावर काही पॅटर्न तयार होत असेल तरच मी ट्रेड करते, अदरवाईज नाही ट्रेड करत. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा एक राईट शोल्डर आहे, त्याच्यानंतर हा हेड आहे आणि या ठिकाणी एक सेकंड शोल्डर आपल्याला बघायला मिळतोय. ओके, लेफ्ट, राईट आणि हेड, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा तुम्ही ट्रायंग्युलर पॅटर्न पण कन्सिडर करू शकता. या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालेला आहे. या ठिकाणी मी जी हेडची हाईट होती ती क्लोन करून या ठिकाणी मी लावली होती आणि या ठिकाणीच आपल्याला एक रेजिस्टन्स पण बघायला मिळतोय एक. ओके, तर माझं टार्गेट या रेजिस्टन्स अकॉर्डिंग मी इथे सेट केलं होतं
साधारण 52,600च्या आसपास टार्गेट येत होतं. मी 52,400ला माझं प्रॉफिट बुक केलेलं आहे. कमोडिटी मध्ये गोल्ड मिनी फ्युचर्स MCX प्लॅटफॉर्म वरती मी ट्रेड केलं होतं. ओके, या ठिकाणी आपण निफ्टी मध्ये ब्लॅक क्रोज बघणार होतो. हे आहे निफ्टी मध्ये ऑक्टोबर पासून निफ्टी डाऊन ट्रेंड मध्ये आहे. साधारण ऑक्टोबर पासून निफ्टी अंडर प्रेशर काम करत आहे. तर आता या ठिकाणी हे 3 ब्लॅक क्रोज आहेत, 1 2 3. आता ह्याच्यामध्ये जर ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी सेल करून बसला असाल तर ओके, पण इथे मध्ये सेल करायची गरज नाहीये. निफ्टी मध्ये आपण इंट्राडे पण करू शकतो. जर हा दुसरा कोणता चार्ट असेल, तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग साठी जर बघायचं असेल तर त्या केस मध्ये जोपर्यंत प्राइस इकडे रिट्रेस होत नाही किंवा जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर त्यावेळेस जर इथली एंट्री चुकली असेल तर तुम्ही रिट्रेसमेंटची वाट बघू शकता. आता इथून प्राइस परत या ठिकाणी रिट्रेस झाली, त्यावेळी हा जो सेकंड कॅन्डल आहे, सेकंड क्रो जो आहे त्याच्या मिड पर्यंत प्राइस आली आणि इथून परत फॉल झालेला आहे. ओके, हे झाले 3 ब्लॅक क्रोज वरचं ट्रेडिंग. ओके, आणि आपण 2 दिवसापूर्वी जे हायर हाय आणि हायर लो ची जी कन्सेप्ट बघितली, ती कन्सेप्ट म्हणजे डाव थेरी तुम्ही मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये चेक करत राहा. कुठे हायर हाय बनतोय, कुठे लोअर हाय बनतोय, कुठे काय होतंय, लोअर लो कुठे आहे, हायर लो कुठे आहे, याचं थोडंफार तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये बघायला सुरू करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये सक्सेस मिळणं अवघड आहे. माझे जे गुरु आहेत ते मला कायम सांगायचे की पहिले 1000 दिवस तुला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुझ्या टाइमची आणि तुझ्या मेहनतीची, मग त्याच्यानंतर तुला रिटर्न्स भेटायला सुरुवात होईल. कन्सिस्टंट प्रॉफिट हे 1000 दिवसांनंतर मार्केटमध्ये मिळतं. 1000 दिवस म्हणजे किती झाले? कमीत कमी 3 वर्ष. 3 वर्ष तुम्हाला सातत्याने ह्याच्यामध्ये मेहनत करायची आहे. अप अँड डाऊन्स येत राहणार. त्या अप अँड डाऊन्सला पॉझिटिव्ह पद्धतीने सामोरं जायचं आणि आपण जास्तीत जास्त एक्सपिरियन्स घेऊन ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. जर एखाद्या दिवशी प्रॉफिट झाला तर तो त्या दिवशी पुरतात, त्याचा आनंद मर्यादित ठेवून दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात केली पाहिजे. एखाद्या दिवशी लॉस झाला तर त्याचं दुःख पण तेवढंच मर्यादित असलं पाहिजे. तुमच्या झालेल्या चुका आजच्या दिवशी पुरत्याच मर्यादित ठेवून उद्या परत त्याच्यावरती कसं काम नाही करायचं हे माइंडला समजून सांगणं फक्त तुमच्याच हातात आहे. मी फक्त तुम्हाला गाईड करू शकते, पण चुकांवर चुका तुम्ही जर रिपीट करत असाल तर मग माझ्या गायडन्सचा पण काही फायदा नाहीये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे आपला सँडविच कॅन्डलस्टिक पॅटर्न. सँडविच मध्ये नक्की काय असतं? 2 साइडला ब्रेड असतात आणि मध्ये जे पण काही काकडी बटाटा वगैरे जे असतं ते सगळं मध्ये फिल केलेलं असतं, राईट? तर आता बेसिकली काय होतं, ज्यावेळेस मार्केट बेरिश मोड मध्ये असतं त्यावेळेस सपोर्टला हा असा पॅटर्न जर आपल्याला मिळाला तर हे एक इंडिकेशन आहे की इथून स्टॉक वरती जाऊ शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये नक्की काय झालंय बघा. इकडे एक बेअरचा फोर्स आहे मोठा, त्याच्यानंतर मध्ये एक बुलचा फोर्स लागलेला आहे आणि परत एक बेअरचा फोर्स आहे. आता जर समजा तुमचा स्टॉक जर याच्यावरती इथे जर गेला तर याचा अर्थ काय? हे जे डबल फोर्सेस लागलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी, जो एवढा जास्त बेअरचा फोर्स लागलेला आहे, जर तुमचा स्टॉक या ठिकाणी पोहोचला याचा अर्थ काय? हे जे बेअरचे फोर्सेस आहेत हे सगळे नील झालेले आहेत. ओके, आणि हे सगळे फोर्सेस नील करून बुल विजयी झालाय आणि वरच्या दिशेला धाव घेतोय. या झोन मध्ये 75% बेअर्स आहेत. ओके, 2 कॅन्डल ज्या आहेत त्या बेअर्सच्या आहेत आणि एवढेच तुमचे बुल्स आहेत. ओके,
25% तुमचे बुल्स आहेत. ज्यावेळेस या लेवलच्या वरती जर एखादा स्टॉक ओपन होतो, याचा अर्थ काय, हे जे बेअरचे फोर्सेस आहेत हे सगळे नील झालेले आहेत. ओके, हे सगळे फोर्सेस कमी झालेले आहेत आणि इथे परत बाईंग प्रेशर येते आणि इथून स्टॉक वरती जाणार आहे. ओके, आता जर समजा ह्या कॅन्डलचा जर लो तुटला तर काय होईल, इथून स्टॉक खाली जाईल, कारण की या फाईट मध्ये आपले बेअर्स विजयी झालेले आहेत. एवढा जास्त फोर्स लावल्यानंतर ते जिंकलेले आहेत. एवढा जास्त फोर्स लावून सुद्धा जर तुमचा स्टॉक या लेवल पर्यंत पोहोचला तर याचा अर्थ काय, की इथे बुल्स जिंकलेले आहेत. बाईंग प्रेशर जास्त येते आणि इथून स्टॉक वर जातोय. ओके, हा झाला बुलिश सँडविच कॅन्डलस्टिक पॅटर्न. याच्यामध्ये 2 बेअर आहेत, इकडे एक बुल आहे. जर या बेअर फोर्सच्या वरती जर बुलचा फोर्स तयार झाला, इथे जर मार्केट पोहोचलं तर इथून ते हाय जंप घेतं वरून. जर या फोर्सच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर इथून मार्केट खाली धाव घेणार. प्रत्येक कॅन्डलस्टिक पॅटर्नला बुल आणि बेअरच्या फोर्सेस मध्ये कॅल्क्युलेट करा, तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये अंदाजा येणार की काय होतंय. ओके, आता जर आपण ह्याला ब्लेंड केलं, जर समजा ओपनिंग इकडे झालीये, मार्केटची ओपनिंग इकडे आहे, त्याच्यानंतर 3 दिवसाची क्लोजिंग कुठे आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे एक मोठी रेड कलरची कॅन्डल मिळते आपल्याला. ओके, त्याच्यावरती हाय आणि खाली एक हाय. फर्स्ट कॅन्डलची ओपनिंग इकडे, थर्ड कॅन्डलची क्लोजिंग इकडे, म्हणजे ही एक मोठी रेड कलरची कॅन्डल आहे. जर आपण या 3 कॅन्डलला ब्लेंड केलं तर इन शॉर्ट, जर या एवढ्या बेअरच्या फोर्सच्या वरती जर एखादा स्टॉक आपला ओपन झालेला दिसला आपल्याला, तर याचा अर्थ या बेअर्सच्या फोर्सेसचं काही कामच नाही आता. बुल ऑलरेडी ह्या बेअरला क्रॉस करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ओके, मग इथून स्टॉक हळूहळू वरती जाणार. या ठिकाणी आपण बघू शकतो रॅली. आता जर या बेअरच्या फोर्सच्या खाली जर स्टॉक गेला तर इथून स्टॉक खाली पडू शकतो. हा जो लो आहे ह्याच्या खाली 2-3 पॉइंट सोडून तुम्हाला या ठिकाणी स्टॉप लॉस लावायचा आहे. कधी कधी काय होतं, ज्यावेळेस अक्युमुलेशनची फेज असते किंवा डिस्ट्रीब्युशनची फेज असते अपसाइडला, तर त्यावेळेस एक स्प्रिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये लोक फटाफट बाईंग करतात. मग त्या केसमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. आता अक्युमुलेशन, डिस्ट्रीब्युशन काय आहे, स्प्रिंग काय आहे, हे आपलं पुढे येणार आहे. हे थोडं ऍडव्हान्स मध्ये जातं. ह्याच्या इन शॉर्ट आता सध्याला काय लक्षात ठेवायचंय, इथे एक आपल्याला बफर ठेवायचा कायम. जर समजा हा लो जर तुमचा असेल 46 रुपयांचा, तर ह्याच्या खाली स्टॉप लॉस लावताना 44 रुपयांचा तुम्ही लावू शकता. 2 रुपयांचा इथे बफर ठेवायचा. नाहीतर काय होतं, इथे 46 ला तुमचा लो आणि जर समजा 45.9 चा वगैरे तुमचा स्टॉप लॉस असेल, तर इकडून स्टॉक येणार 45.9, त्याच्यानंतर 45.7 पर्यंत येणार आणि इथून परत वर जाणार. म्हणजे काय, उगाच तुमचा इथलं तुमचं उगाच कॅपिटल वेस्ट झालं. स्टॉप लॉस हिट करून परत स्टॉक वरती पळाला. ओके, असं होऊ नये म्हणून इथे बफर ठेवायचा. 46 चे तुमचा लो असेल तर इकडे 44 किंवा 43 चा तुमचा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता. तर आता याच्यामध्ये हे काय आहे, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. इकडे बेअरचा फोर्स आहे, इकडे बेअरचा फोर्स आहे, मध्ये सँडविच आहे, इकडून डाऊन ट्रेंड होता, हे मिळाल्यानंतर स्टॉक अप ट्रेंड मध्ये गेलेला आहे. आता नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे सँडविच कॅन्डलस्टिक पॅटर्न, विच इज बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्यामुळे वेअर वी आर गोइंग टू सी दिस ऑन रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स लाईनला जेव्हा असा पॅटर्न तयार होतो त्यावेळेस इकडे एक बुलचा फोर्स असतो, इकडे एक बेअरचा फोर्स असतो, देन अगेन एक बुलचा फोर्स असतो. ओके, आता हे नक्की आपल्याला काय सांगतंय की या केसमध्ये 75% आपले बुल्स आहेत आणि 25% आपले बेअर्स आहेत. आता जर समजा या बुल झोनच्या खाली जर एंट्री झाली, म्हणजे थोडक्यात काय, या भागामध्ये बुलचं वर्चस्व आहे.
आता ह्या बुलच्या वर्चस्वाच्या खाली जर एखादा स्टॉक ओपन होत असेल तर याचा अर्थ की जे पण इथे प्राइस ऍक्शन होते ती मार्केटला मान्य नाहीये, मार्केटला खालीच जायचंय. बुलला क्रॉस करून ज्यावेळेस मार्केट खाली येणार त्यावेळेस इथून आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळतं. म्हणजे एवढा फोर्स 75% फोर्स लावून सुद्धा मार्केट वरती सस्टेन होत नाहीये, मार्केट खाली आलं याचा अर्थ मार्केटला खाली जायचं आहे. जर समजा या फाईट मध्ये जर बुल्स विजयी झाले, हा रेजिस्टन्स जर ब्रेक होणार असेल आणि या ठिकाणी जर ओपनिंग झाली मार्केटची तर याचा अर्थ इथून आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आता इकडे एक रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला इकडे आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय आणि इथून स्टॉक खाली धावलेला आहे. शेवटी काय महत्वाचं आहे, जोपर्यंत या कॅन्डलस्टिकचे, या तीनही कॅन्डलस्टिकचे जोपर्यंत लो आणि हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण त्यांना एका बॉक्स मध्ये ठेवणार. जसा बॉक्सचा ब्रेकआउट होतो किंवा ब्रेकडाऊन होतो त्यावेळेस आपण ट्रेड करणार. ओके, या ठिकाणी परत हे असे जे सँडविच कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा थ्री ब्लॅक क्रोज व्हाईट सोल्जर्स वगैरे मिळतात त्यावेळेस त्यांना सरळ बॉक्स मध्ये टाकून द्यायचं. जेव्हा आपली लेवल येते त्यावेळेस आपण इथे एंट्री करायची. ज्यावेळेस याचा लो ब्रेक झाला त्यावेळेस लगेच गॅप डाऊन ओपनिंग झाली. ओके, आणि आपल्याला इथे एवढे पॉइंट मिळालेले आहेत. त्याच्यानंतर काउंटर अटॅक कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता ह्याच्यामध्ये काय बुलिश पॅटर्न आधी आपण बघतोय. हा डाऊन ट्रेंड आहे, हा डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक चाललेला असतो. अचानक काय होतं, हे शेअर मार्केट म्हणजे काय, बुल्स आणि बेअरचं युद्ध आहे. इकडे सगळे बेअर्स होते, जिंकण्याच्या खुशीमध्ये होते, आम्ही जिंकतोय आम्ही जिंकतोय. ओके, अचानक बुल्स आहेत ते अटॅक करतात. जेव्हा सैन्य गाफील असतं त्यावेळेस अचानक बुल्स येऊन अटॅक करतात आणि इकडून नकळतपणे प्रेशर देतात आणि इकडून बुल्स विजयी होतात. ओके, आता ह्याच्यामध्ये नक्की काय होतं, बेअर्स असतात, अचानक गॅप डाऊन ओपनिंग होते आणि इकडून काउंटर अटॅक केला जातो. ओके, ज्यावेळेस बेअरचं सैन्य गाफील होतं त्यावेळेस बुल गॅप डाऊन ओपनिंग करतात या ठिकाणी आणि लढायला सुरुवात करतात आणि इथून विजयी होतात. म्हणजे अप ट्रेंड मध्ये असताना जर आपल्याला एखादा गॅप अप मिळाला आणि ती कॅन्डल जर विरुद्ध दिशेने धावत आली, एक मिनिट, व्हाईट बोर्ड वरच तुम्हाला समजून सांगते मी. इथे आता अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड असताना इथे एक कॅन्डल तयार झाली आणि सडनली गॅप अप तयार झाला मार्केटमध्ये आणि ही कॅन्डल वरती न जाता खालच्या दिशेला विरुद्ध दिशेला जर धावत आली, म्हणजे विचार करा इथे एक सैन्य आहे, हे बुल्सचं सैन्य आहे आणि या ठिकाणी बेअरचं सैन्य अचानकपणे आपल्याकडे लढायला येतंय. याचा अर्थ इकडचं सैन्य गाफील असल्यामुळे याच्यावरती काउंटर अटॅक झालेला आहे आणि ज्यावेळी हे बेअर्स बुलच्या टेरिटरी मध्ये एंटर करतात त्यावेळेस इथे आणखीन आपल्याला रक्तपात पाहायला मिळतो. हे झालं बेअरिश काउंटर अटॅक कॅन्डल. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग मिळते आणि जी कॅन्डल तयार झालेली असते ती विरुद्ध दिशेने धावताना दिसते. म्हणजे इथे जर ग्रीन कलरची कॅन्डल असेल तर गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर इकडे एक रेड कलरची कॅन्डल बघायला मिळते आपल्याला. असं जर कुठे मिळालं तर हे झालं बेअरिश काउंटर अटॅक. आता जर बुलिश काउंटर अटॅक बघायचा असेल तर ह्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक असतो, इकडे एक रेड कलरची कॅन्डल तयार होणार, हे सगळी बेअरची टेरिटरी आहे. ओके, आता या ठिकाणी काय होतं, गॅप डाऊन ओपनिंग होते आणि सडनली इकडून बुलचं प्रेशर येतं. ओके, बुल्स म्हणजे ही ग्रीन कलरची कॅन्डल इकडे तयार होते. ओके, ही आहे रेड कलरची कॅन्डल. सडनली या ठिकाणी आपल्याला
ग्रीन कलरची कॅन्डल बघायला मिळते. म्हणजे बेअर्सला बुल्सचा काउंटर अटॅक होतो आणि इकडून बुल्सचं सैन्य विजयी होतं. ओके, या ठिकाणी बुल्स विजयी होतात. हा झाला बुलिश काउंटर अटॅक. म्हणजे बेअरच्या झोन मध्ये बुलने केलेला काउंटर अटॅक हा झाला बुलिश काउंटर अटॅक. बेरिश काउंटर अटॅक मध्ये काय आहे? हा आहे बेरिश काउंटर अटॅक. या ठिकाणी वरच्या दिशेने सैन्य धावत येते, हा झाला बेरिश काउंटर अटॅक. खालच्या दिशेने जेव्हा सैन्य धावत येतं बुल्सचं, त्यावेळेस तो झाला बुलिश काउंटर अटॅक. इथे आपले ऍडव्हान्स कॅन्डलस्टिक पॅटर्न संपलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण इंडिकेटर्स चालू करणार आहोत. जर काही डाऊट असतील तर मला संपर्क साधा. तुमचे मेसेजेस मला येऊ द्यात, तुमचा होमवर्क येऊ द्यात. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. टिल देन टेक केअर.